नमस्कार फॅमिली, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एस किचनमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे सगळ्यात फेमस बिहारमधली मटन रेसिपी. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या किचनमध्ये आज बिहार स्टाईलची रेसिपी बनवायला आपण जात आहोत. तर व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे. सर्वात पहिला मस्तपैकी मी इकडे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि एकदम साफ धुवून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपण मटणसुद्धा एकदम चरबीदार घेतलं आहे, जसं बिहारमध्ये सगळ्यात जास्त चरबीदार मटण खाल्लं जाते. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया. सगळ्यात पहिला आपले घरचे लाल मसाले, 2 चमचे लाल मसाला घेतलेला आहे मी. थोडीशी हळद घेणार आहे, एकदम थोडीशी हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 चमचेकडे मी मीठ टाकणार आहे. तर हे बघा, पहिला मी एक अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, परत थोडंसं मीठ घेतलेलं आहे. जर आपल्याला वाटलं मीठ जास्त कमी आपण नंतर टाकू शकतो. त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च ही थोडी टाकायची आहे. काश्मीरी लाल मिरचचा फायदा असतो, चव तर येतेच पण सोबत कलरसुद्धा खूप छान येतो. तर आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपल्याला भाजी मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून साईडला ठेवून द्यायची आहे. याच्याने काय होईल, जे मसाल्यांचे फ्लेवर आहेत ते छान मटणामध्ये पूर्णपणे लागून जातील आणि मग भाजीला अजून जास्त चव येईल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स झालेला इकडे मसाला. आता अर्धा तासासाठी साईडला ठेवून देऊया. तर आता आपण कोथिंबीर, मिरची वगैरे सगळं इकडे मस्त वाटण करून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिला टोमॅटो बारीक कटिंग करून घेतलेला आहे, कांदासुद्धा बारीक कटिंग करून घेतलेला आहे, खोबरं इकडे खिसून घेतलेलं आहे, आलं, मिरची आणि लसूणसुद्धा आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक कटिंग करून घेतलेली आहे. तर आता हे सर्व आपण साईडला ठेवूया. आणि आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे छोटासा. त्यासाठी मी धने घेतलेले आहेत आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि त्याला एकदम बारीक पूर्ण चांगलं ग्राइंड करून घेऊया. आता आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक मस्त आपण क्रश करून घेतलेलं आहे सर्व. तर आपल्याला हे तेलावर टाकायचं आहे आणि थोडंसं करपवायचं आहे. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तिकडे मी कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मस्त तेल घेतो आहे. तेल आपल्याला जास्त नाही घ्यायचं आहे कारण आपण ऑलरेडी चरबीदार मटण आहे, तर त्या चरबीचंच इकडे तेल निघणार आहे. तर त्याच्यामुळे मी इकडे कमी घेतलेलं आहे तेल. आता तेलावर जे आपण लाल मिरची आणि धने घेतलेत ते आपण टाकणार आहोत. आता याला आपल्याला थोडंसं करपवायचं आहे, थोडंसं काळं होईपर्यंत आपल्याला असं तेलावर मस्त तळून घ्यायचं आहे. तर आता हे जसं काळं होत चाललेलं आहे, आता आपण याच्यावर मिरचीचं वाटण टाकूया. जे आलं, लसूण आणि मिरचीचं आपण वाटण केलेलं आहे ना, ते टाकून आता याला चांगलंसं परतत राहा. आता तुम्ही बघू शकता छानपैकी काळं झालेलं आहे. मस्त मिरचीचं आपण जे पहिला जे मिक्सरमध्ये आपण ग्राइंड केलं होतं त्या एकदम काळं झालेलं आहे आणि एकदम छान झालेलं आहे. आता याचा स्मेल पण खूप छान येतो आहे. आता लसूणला सुद्धा एकदम छान कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकूया. आपण चांगलं खोबरं इकडे किसून घेतलेलं होतं ते आता आपण इकडे टाकून घेऊया. 1 वाटी मी किस टाकलेला आहे खोबऱ्याचा. आता पुन्हा आपण चांगलं परतून घेऊया याला. तुम्ही बघू शकता आपण तेल खूप कमी टाकलेलं आहे कारण तेल जेव्हा आपण मटण टाकू तेव्हा त्याचं तेल खूप जास्त सुटणार आहे. त्याच्यासाठी आपण ऑलरेडी तेल कमी घेतलेलं आहे इकडे. आता तुम्ही बघू शकता सगळं वाटण वगैरे छान इकडे म्हणजे छान कलर आलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये ना टोमॅटो घालणार आहोत. त्याच्या पहिला कांदा घालायचा आपल्याला सुरुवातीला, मी विसरलो होतो सॉरी. आपल्याला कांदा याच्यामध्ये आपण पहिला कांदा घालून घेऊया. तर हा कांदा टाकतो आहे मी. कांद्याला सुद्धा लाल कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं इकडे परतत राहायचं आहे. आता कांदा सुद्धा आपण छान परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात कांद्याला सुद्धा छान कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया. तर आपण इकडे 2 टोमॅटो घेतली होती बारीक कटिंग करून. एकदम लहान साईजची टोमॅटो होती म्हणून मी 2 घेतली होती. आता ती टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत. आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. परत टोमॅटो चांगले शिजेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आणि याच्यामध्ये तेल कमी असल्यामुळे तुम्ही बघू शकता जे वाटण आहे ते खालती कुकरला लागतं आहे, पण काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. चवीला काहीच कसला थोडाही फरक पडणार नाही आहे. तुमची चव खूप छान होईल. फक्त मी जसं सांगतोय तसं करत राहा. तर आता आपण इकडे मटण घालूया. आपला छान मसाला तर रेडी झाला आहे आणि आपण मटणसुद्धा अर्धा तास मस्त मसाल्यामध्ये ठेवलं होतं मिक्स करून. आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी लगेच नाही टाकायचं आहे. जोपर्यंत
हे जे चरबा आहे म्हणजे चरबीदार मटण असल्यामुळे त्या चरबाचं जोपर्यंत तेल निघायला स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. तर चला आता आपण हे परतत राहूया. कमीत कमी 4 ते 5 वेळा आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून घेतलं की 1-2 मिनटासाठी आपल्याला गॅसवर असं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर परत परतायचं आहे. असं आपल्याला 3 ते 4 वेळा चांगलं करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्याने आहे ना काय होईल, जे चरबाचं तेल आहे ते छानपैकी त्याच्यामध्ये पूर्ण उतरून जाईल आणि मग आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण परत एकदा परतून घेऊया. असंच आपल्याला अजून 2 वेळा करायचं आहे. आता तुम्ही हळूहळू बघू शकतात मटणाला कलर यायला पण स्टार्ट झाला आहे आणि मटण हळूहळू एकदम असं तुम्हाला असं तेलासारखं दिसायला स्टार्ट झालं असेल. आता ते पाणी सोडायला स्टार्ट करेल. जे चरबामधलं तेल असते ते सोडायला आता स्टार्ट करेल. ते आपण तुम्ही बघू शकतात आपण इकडे तेल जास्त घेतलेलं नाही आहे, तरी पण आता हळूहळू मटणाला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये मटण मसाला टाकणार आहोत. तर मी इकडे मटण मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा. तुम्ही कोणताही मटण मसाला घेऊ शकतात. मी इकडे एव्हरेस्टचा मस्त मटण मसाला घेतलेला आहे. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकतात हळूहळू मटणाने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे इकडे. आता तर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मटण बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते त्याला चांगलं परतणं. कारण कसं आहे, वरती मटण जास्त राहिलं तर ते शिजत नाही आणि खालती जास्त वेळ राहिलं तर ते करपून जाते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक टायमाला खालचं मटण वरती आणि वरचं मटण खाली करून असं चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपलं 3 ते 4 वेळा चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. तिकडे मी 1 ग्लास पाणी टाकतोय. मी अंदाज घेतोय, जर मला वाटलं की पाणी आपल्याला इकडे कमी होते तर मी परत एकदा अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. तर पाणी कमी आहे तर आपण अजून अर्धा ग्लास पाणी टाकतो इकडे. जेवढं मटण असते त्याच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे, त्याच्याने मटण छान शिजून जाते. कारण तुमचं हे पाणी आहे हे लास्टला आटणारच आहे. जेव्हा तुम्ही 5 ते 6 शिट्या देतात कुकरला तेव्हा ते ऑटोमॅटिक पाणी कमी होत जाते, कारण ते वाफेसोबत निघून जाते. तर आपण आता तुम्ही बघू शकतात पाण्याच्या खाली असं मटणाला छान ठेवलं आहे. आता याचं एक उकळ आपण घेणार आहोत आणि पाण्याला उकळ आल्यानंतर आपण याचं झाकण बंद करणार आहोत आणि आपण याला कमीत कमी 6 ते 7 शिट्या देणार आहोत. आता छान उकळ आलेला आहे. तुम्ही बघू शकता तिकडे छान उकळलेला आहे. आता आपण झाकण लावून याला 6 ते 7 शिट्या देऊया आणि मग आपली रेसिपी बघूया. तर मित्रांनो आपली रेसिपी इकडे रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कलर बघू शकतात आणि पाणी खूप सारं आटलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि छान फ्लेवर तयार झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला दाखवतो जी मटणाची नली आहे ती सुद्धा खूप छान शिजलेली आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत. तर मी इकडे बारीक कोथिंबीर कटिंग करून घेतली होती, ती छान टाकून झालेली आहे. त्यालासुद्धा छान मिक्स करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये मस्त नल्ली काढूया आणि चपातीसोबत त्याचा आनंद घेऊया. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे, लाईक, सबस्क्राईब आणि फॅमिलीमध्ये मित्रांना शेअर करायचं आहे. तर ही नल्ली घेतलेली आहे ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि चपातीसोबत त्याचा आनंद घेऊया. तर चला तुम्ही पण पटापट जा, मटण घेऊन या आणि रेसिपी नक्की बनवा.